नमस्कार मित्रांनो, ही आहे आमची शाळा ग्राम प्रबोधिनी विद्यालय साळुमरे, तालुका मावळ, जिल्हा पुणे। चला तर तुम्हाला आज मी आमची शाळा दाखवते। ज्ञानाचे मंदिर म्हणून ओळखले जाते ती म्हणजे शाळा। परंतु शाळेत फक्त आपल्याला शिक्षणच मिळत नाही तर गमती जमती, मित्रमैत्रिणीतली मज्जा मस्ती अशा अनेक शाळेच्या आठवणी असतात। शाळेच्या पहिल्या दिवसाची आठवण आणि शेवटच्या दिवसाची आठवण आजही मनात ताजी आहे। आमची बॅच आहे 2010 ची आणि आमचे वर्ग शिक्षक होते मुंडे सर। तब्बल 15 वर्षानंतर आज आम्ही सगळे वर्गमित्र मैत्रिणी एकत्र आलो। मनात अशी छोटीशी इच्छा की सगळ्यांनी एकत्र जमा होऊन आपल्या शाळेत काहीतरी कार्यक्रम केला पाहिजे। जी आपली बॅच होती 2010 ची त्यातले सगळे विद्यार्थी एकत्र येऊन आपण आपल्या शाळेतले जेवढे पण शिक्षक होते त्यांना एकत्र करून एक छोटासा काहीतरी कार्यक्रम केला पाहिजे। अशीच मनात इच्छा घेऊन आम्ही सगळे तब्बल 2010 ची बॅच एकत्र जमा झालो आणि एकत्र भेटल्यानंतर इतकं छान वाटलं। सगळ्या जुन्या आठवणी परत ताज्या झाल्या। कार्यक्रमचं नियोजन करण्यासाठी आज आम्ही शाळेत सगळे जमा झालो होतो आणि आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला दिसेल की आम्ही सगळ्यांनी कसं नियोजन केलं आहे। सगळ्यांची मतं, सगळ्यांचं डिस्कशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल। आणि हे आहे आमचा 10वीचा वर्ग जिथं आम्ही शेवटचं वर्ष आम्ही एकत्र काढलं आहे। खूप जुन्या आठवणी आहेत, खूप बरं वाटलं आणि हे दिवस आम्ही कधीही विसरू शकत नाही। तर चला भेटूया सगळ्यांशी। हॅलो एव्हरीवन, आज आम्ही 2010 ची बॅच सगळे जण इथं एकत्र झालेलो आहोत ग्राम प्रबोधिनी विद्यालय मध्ये आणि सगळे आपलं इंट्रोडक्शन देतील। नमस्कार, मी महेश गोरे, 2010 चा विद्यार्थी। खरं तर आमची सगळी आज बॅच या ठिकाणी उपस्थित राहिलेली आहे। आज आमच्या बॅचचा हा प्राथमिक बैठक आहे जे आम्ही गेट टुगेदर करणार आहोत। त्याची आज ही प्राथमिक बैठक आहे आणि खूप आनंदाचं वातावरण, उत्साहाचं वातावरण आहे। सगळेच आमचे जुने मित्र या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याच्याबद्दल मी सगळ्या बॅचच्या वतीने सगळ्यांचे मनापासून आभार मानतो। पुढे नाव शुभम पवार, 2010 बॅच। मी आशा कडेकर, आशा बेस रेश्मा केंगरे, 2010 बॅच। रेश्मा केंगरे, हाय, 2010 बॅच। मी सोनल कदम। ओके। नमस्कार, मी प्रशांत कदम, 2010 बॅच। नमस्कार, मी निखिल जाधव। आवाज मोठा करा आणि उभं राहून सांग। नमस्कार, मी किरण निमन, 2010 बॅच। नमस्कार, मी निलेश जी, 2010 बॅच। 2010 बॅच। मी गोविंद दावडे, 2010 बॅच। नमस्कार, मी प्रशांत ज्ञानेश्वर चापे, 2010 चा मी मॉनिटर। नमस्कार, मी सुशांत बाळकृष्ण पानसरे, 2010 बॅच। आणि मी स्वतः हिना शेख, सगळ्यांना माहितीच आहे। मी सोमण्ण्याला राहते आणि माझं ब्लॉगिंग म्हणजे मी माझं यूट्यूब चॅनल आहे त्याच्यामुळे मी सगळ्यांचा एक छानसा ब्लॉग टाकणार आहे। सगळ्यांनी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि थँक्यू एव्हरीवन की तुम्ही सगळ्यांनी वेळात वेळ काढून इकडे आले। चापे, तुला तर 100% घेणार। किती बडबड करतात बघ सगळे। आल्यानंतर जेवढे मास्टर लोक आहेत त्यांना सगळ्यांना एकत्र बोलवायचं, त्यांच्या सगळ्यांना सत्कार वगैरे होईल। प्लॅन करतोय ना, सगळ्यात महत्वाची तारीख तर 22 तारीख ठरलेली। वेळ जी असेल ती 10च्या पुढे आपण चालू करूया आणि त्याच्यात सगळ्यात आधी महत्वाचं आहे की नियोजन करायचं जरी झालं आपल्याला तर सगळ्यात आधी काउंट महत्वाचं आहे की आपले 60 पैकी किती जण येणार आहेत। तर 60 पैकी आपण जास्तीत जास्त पुढच्या आठवड्याभरामध्ये त्यांना कन्फर्म करूया आणि त्याच्यानंतर कार्यक्रमाची रूपरेषा अशीच असेल की कार्यक्रम चालू होईल। महेश सर सूत्रसंचालन करेल आणि सगळ्यात आधी आपले जे काही आपले 1-2 मित्र नाही आहेत त्यांना पहिले आपण त्यांच्या आठवणी श्रद्धांजली त्यांना देऊया। त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आहे ना, प्रशांत बोलला की बाबा कोण कोण येणार आहे सगळ्यांची पहिली लिस्ट काढू।
सगळ्यांच्या बेस्ट वे कोणता आहे बाबा जिथं आपल्याला सगळ्यांना यायला पॉसिबल होईल. आजच बघा क्रिकेट शोची आपली टीम त्यांना यायला थोडासा प्रॉब्लेम होता. असं कोणतं ठिकाण नका बघून जेणेकरून एखाद्याला प्रॉब्लेम एकच राहणार प्राथमिक विद्यालय शाळेत असं ज्याला यायचं ना मित्रांना आता डोक्यात आलं आम्ही शकतो. मला काय म्हणायचं आपण मॅच पुढे शिकले बरोबर त्या टाइमला तुम्हाला पॉसिबल होतं. पॉईंट बरोबरच आहे. आपल्याला ज्या गोष्टी आपण इथे करणार ठिकाण तर आपली शाळाच राहणार आहे, त्यात कसला वाद नाही. फक्त पॉईंट हाच आहे की आपण आल्यानंतर एक स्नेहभोजन करणारे वगैरे या गोष्टी आता पण होतील. आपल्याला 22 तारखेला शनिवारी 22 तारखेला तर करूच, त्या गोष्टी त्याच्यानंतर पण होतील. अशा काही गोष्टी आहेत ज्या फक्त 22 तारखेला आपण करू शकतो. उदाहरणार्थ एक वाटतं आपण सरांना विनंती करू, मुख्याध्यापक जे सर असतील किंवा सरांना एक विनंती करून आपण त्यांना म्हणतो की शनिवारी तसे शाळा लवकर सुटते 12:30 वाजता बरोबर. तर एक जसे सकाळच्या वेळेस उपासनेच्या वेळेस सगळे मुलं एकत्र असतात, तसंच एक संध्याकाळी एक 11 शाळा सुटायच्या टायमाला फक्त एक अर्ध्या तासासाठी सगळ्या मुलांना वरच्या वाजून एकदा एकत्र यायला सांगा की जेणेकरून आपलं हे फेटे आणून जेवण करू, त्याच्यानंतर सगळे भेटू, सरांसोबत भेटून बोलू, त्या सगळ्या गोष्टी होतील. पण त्याच्यासोबत एक ॲडव्हान्स गोष्ट माझी बरोबर योग्य ती वाटते की जे काही आपले अनुभव आहेत आतापर्यंत म्हणजे शाळेच्या काळामध्ये असताना आपलं एक समजा जे काही विचार असायचे त्या वयाच्या दृष्टीने ते विचार बरोबर होते. पण आज त्या गोष्टीचा विचार जर केला तर आपल्याला असं वाटतं की नाही त्यावेळेस आपण कसा विचार करतो. एक उदाहरण सांगायचं म्हटलं तर सगळ्यात वेळेस त्यावेळेस वाटतं की शेवटच्या दिवशी शाळेच्या आपल्याला जाताना शाळेच्या काचा फोडायच्या एक म्हणजे त्याचा भाग सांगायचं उद्देश त्यावेळेस आपण कसा विचार करायचो आणि आज ती गोष्ट जर आपल्याला आठवली तर आज आपल्या मनात कळते की अरे त्यावेळेस आपण कसं हे करायचं समजा. तर हे जे काही अनुभव आहेत जे म्हणजे आत्ता आपल्याला वयानुसार मॅच्युअर होत गेले आणि ते नंतर डेव्हलप होत गेले आणि मग ते काही आपले अनुभव प्रत्येकाचे वेगवेगळे अनुभव असतात ते एकदा जे आत्ताची मुलं आहेत 5वी ते 10वी त्यांच्यासोबत आपण एक शेअर करता येईल भाषणासोबत. आता महेश तर आहे समजा तुझं काही वाद नाही तुझं भाषण करेलच पण अजून जर कोणाचं काय अनुभव असेल तर ते सुद्धा शेअर करता येईल. ते मला एक जर समजा ऍड केलं तर ते अजून बेस्ट. शाळेसाठी कधी भेटू असतो आपण भेटू शाळेसाठी ओके डन. आपले एक आठवण राहील शाळेत शाळेसाठी वस्तू दिलेली पुढं ते करू. बाकी सगळ्यांच्या विचारांनी एक म्हटलं होता की आपण शाळेतल्या एकदम 2 गरजू विद्यार्थी शेवटला बजेट पण बघावं लागेल सगळं आपल्याला. कारण मला पॉसिबल होणार नाही हां कारण डेट एक्सचेंज करावी लागेल नाही तर मग मला उपस्थित राहता येणार. आता माझी जरा ट्रेनिंग आहे महिंद्रामध्ये त्याच्यामुळे मला किती ट्रेनिंग नाही 2 दिवस होईल 21-22 आणि कार्यक्रमाचं ठिकाण ते भेटवस्तू हा म्हणला तसं आणि स्नेहभोजनाचा एक कार्यक्रम आणि सगळ्यांचे मनोगत झाले बरोबर आहे. म्हणजे काय मला त्याच्यामध्ये काय आणखी काय ऍड करायला पाहिजे कारण ते तुम्ही सांगतो शेवटी सगळं झालं ठीक आहे. जे काय करतो म्हणा आपला आपण करू मुलीकडून पैसे घ्यायला बापरे किती वरडते काही विषय नाही. त्याला पाठवूया
मॉनिटर. तारीख कुठली पण शाळेला ठेवा काय म्हणजे शाळेचं पण आपल्याला विचार करतात पूर्ण दिवस आपल्याला आणि शिक्षकांना पण गिफ्ट द्यावं शाळेत दिवस आहे. जास्तीत जास्त पुस्तक द्यायचा प्रयत्न करा की म्हणजे ते एखादी वस्तू दिली तर परत पडणार काय दिलं तर काय बोलला ते बनवायचं कार्यक्रम ठेवलेला आहे ना आचारी भाजीला ठेवलेलं आहे. मुलींनी भाकरी करा. मुलींनी भाकरी करा. आपण एक बाई लावू मुलीच करून देईल नाही मुलीच करू आम्हाला एन्जॉय करायला नाही भेटणार. किती बडबड करतात ते बघ हे सगळे. निघून जातात. आपण तसं काय करायचं आपण काहीतरी असं करायचं की बाबा शाळेमध्ये जर आलं तर विचार म्हणजे प्रत्येक शिक्षक असो किंवा ना पुढची त्याच्यासुद्धा मागची त्याच्यामध्ये विचार केला पाहिजे. 2010 वाल्यांनी लय भारी हिचं नियोजन आपण परफेक्ट करणं गरजेचं आहे. त्याच्यात आपण सरांचा जर सत्कार करायचा प्रत्येक सरांचा सत्कार करणं गरजेचं आहे. कारण काय होतं की आपण समजा आपण आपल्या वर्ग शिक्षक मुंडे सरांचं केलं पण त्याच टाइमला आपल्याला वाचवत सरांनी ते शिकवलेलं सगळ्यांचा अरे ऐक ना 2009 ते 10ची बॅच होती. तिथून मागे मी भरपूर वर्ष म्हणजे ट्राय केलं की बाबा सगळ्यांचं गेट टुगेदर होतंय आपलं का होत नाहीये. आता अडचणी येतात हे तर मला मान्य होतं. या प्रत्येकाला फोन करून बोलवण्यात काही मजा नव्हती म्हणून मी 1-2 जणांना असं कॉन्टॅक्ट करत होते की बाबा कोणतरी आपल्या सोबत येईल आपली बॅच तयार होईल. असा महेश एक मला भेटला की करू म्हणून मी त्याला माझा प्रस्ताव सांगितला की असं 2010 पासून माझं चाललंय की म्हणजे 5 वर्षांनी 10 वर्षांनी 15 वर्षांनी जवळजवळ 15 वर्ष होत आले म्हणजे झालेच म्हणायचे या वर्षी. तर तो आमचा असं झालं म्हणजे मी माझ्या प्राथमिक शाळेचं करायचं त्याला सांगितलं. तो म्हटला प्राथमिक शाळा कशाला आपल्या हायस्कूलचं करू म्हटलं कोण तयार होणार आहे. आता कोण आता कसं मुलं एक आहे बाबा शेजारच्या गावामध्ये ते तयार होऊ शकतात पण मुलींचं आता माझ्या कॉन्टॅक्टमध्ये जेवढ्या आहे तेवढ्यांना मी तयार केले. आपण ग्रुप पण तयार केला पण काय होतं माहिती का ग्रुपवरती मुलं ऍक्टिव्ह आहेत पण रिअलमध्ये काय होतंय ते नाही होते. असं नको ना आपली जरी 22 तारीख निश्चित आपण केली तरी सगळ्यांनी तयारी दाखवली पाहिजे. कसं आहे मी फोन करून ह्यानी फोन करून उपयोग नाहीये काही बरोबर आहे का नाही. त्यांनी स्वतःहून फोन केलं पाहिजे की बाबा कधी कार्यक्रम आहे कसा करायचा आहे. आता हे प्रत्येकाने मत मांडलंय की बाबा कार्यक्रमाची रूपरेषा अशी असणार आहे सुरुवातीपासून आपल्याला कार्यक्रम कसा करायचा पण हे प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल मत असलं पाहिजे. असं मी म्हणून ह्यानी म्हणून उपयोग नाहीये काही तर तो कार्यक्रम आपला सफल होऊ शकतो बरोबर आहे का नाही. आता आपण एवढी बसलेलं आहे आता आपण जे उपस्थित आहे तेव्हा तर आपण येऊ शकतो 22 तारीख ठरू किंवा 23 ठरू किंवा पुढच्या महिन्यात जाऊ दे. मला तर काही घाई नाहीये. माझं काय ठरलेलं आहे 7 पद आहे ना 7 त्यातले 4-5 मुली नाहीत आपल्या वर्गातल्या भरपूर पोरी नाहीये 5 मुली नाहीयेत म्हणजे ग्रुपमध्ये तर नाहीयेत 5 मुली त्यांना बघून देऊ आपण कारण की कसं लांब असतील येणं शक्य नाही किंवा त्या मोबाईल नसेल त्यांच्याकडे काय असून त्यांचे काहीतरी असतील नाही असतात ना असं तुम्ही आता माझ्याकडे मोबाईल म्हणून सगळ्याच मुलींका असतील असं नाहीये बरोबर आहे का नाही. आता माझ्याकडे आहे म्हणून मी म्हणते असं बाकीचे त्यांची मतं ते मांडू शकत नाहीये. ह्यांनी जसं सांगितलं ना कार्यक्रमाची रूपरेषा तसंच करू. प्रत्येकाचं मत हे ग्राह्य धरलेलंच आहे पण प्रत्येकाची तयारी आहे का नाही हे पहिलं पाहिजे का. आपली 2010ची बॅच सगळ्यांना सगळे खूप म्हणजे प्रॉब्लेम आहे. कोणाला यायला जमणार नाही कोणाचं काय आहे सगळं साईडला ठेवायचं. आपल्याला यायचंच आहे कारण की हे खूप वर्षापासून आता 15 वर्ष झाली आहे आपलं चाललंय की करायचंय पण कुणीच पुढाकार घेत नव्हतं. फायनली या दोघांनी घेतलाय आणि एवढ्याशा शॉर्ट नोटीसवर सगळ्यांना आले हीच खूप मोठी गोष्ट आहे. आता माझं म्हणणं आहे सगळ्यांनी टाइम काढा कसंही काढा पण काढा आणि या डेट एक फायनल करूया. त्या डेटला कोणाचं काय इश्यू असेल नो प्रॉब्लेम पण ऍडजस्ट करायचं आणि त्या डेटला आपण कंप्लीट करू. आणि दरवर्षी माझी अशी इच्छा आहे की आपण सगळे दरवेळेस भेटायचं आणि असंच कार्यक्रम करायचं. बाकी जे नोट केलेले आहेत पॉइंट्स त्या हिशोबानुसार सगळे एकत्र भेटा. सगळे टीचर्सना बोलवू सगळ्यांना जसं आपलं जर टायमिंगला कार्यक्रम होतो आपण आधी पण बघितलेलं आपण असताना तशाच प्रकारे आपण सगळ्यांनी कार्यक्रम करू. एवढंच बोलायचं. सुरुवातीपासून ग्रुप काढण्यापासून कोणी ऍड
केले. सगळ्यांचं मनापासून मी धन्यवाद देतो. आणि आपण आता ती बॅच राहिलेली नाही जे आपण ज्यावेळेस होतो. आता आपण सगळेजण बघितले, कोणी व्यावसायिक झाले, कोणी डॉक्टर झाला असेल, डॉक्टर तर नाही झालं कोणी कोण झाले का डॉक्टर? मी हे नाही काढणार. शाळेसाठी एखादा कार्यक्रम केला पाहिजे. त्याचं सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात पहिले इंटेन्शन असं होतं, आपल्यात काही व्यावसायिक आहेत, काही राजकीय लोक आहेत, काही जण त्या ठिकाणी नोकरीला असतील. आपला एकमेकांना फायदा झाला पाहिजे. समजा बच्चूला घर बांधायचं आणि घर बांधण्यासाठी जर आपल्यातल्या कोणाच्या विटाची कंपनी असेल तर एकमेकांना त्या ठिकाणी व्यवसायाची मदत झाली पाहिजे. हा आपला पहिल्यांदा सगळ्यात हे होतं डोक्यात, की आपली एकमेकांची संघटना चांगली झाली पाहिजे. दुसरं होतं की आपल्या एकमेकांच्या माध्यमातून जे आता गेले ते खूप चांगले मित्र होते. आपल्यातले अनेक अशी लोक असतात आणि त्यांच्या मनात काही डिप्रेशन चालू असतं आणि ते आत्महत्या करतात. ठीक आहे, आम्हाला तो पण मोठा धक्का होता. कमीत कमी आपल्या बॅचमध्ये असं कुणाची वेळ येऊ नये, कमीत कमी बोलण्यासाठी तरी कुणी असं असायला पाहिजे. म्हणून आपण एकत्र मैत्रीचे प्रस्ताव ठेवला. फक्त गेट टुगेदर हा एक माध्यम नव्हतं आपलं, तर ते दुसरं एक त्याचं कारण होतं. तुम्ही सगळेजण आले. मला असं वाटतं शाळा आपली म्हणून कुणाचे धन्यवाद नाही देणार, कारण मी भरवलं, तुम्ही भरवले, एकच सगळे. मी अध्यक्ष वगैरे अजिबात केले नाही. मी तुमच्यासारखं, मी तुमच्या सोबतच काम करणार या सगळ्या गोष्टींमध्ये. तर सगळ्यात पहिल्यांदा आपली तारीख 22 करायची झाली तर सगळ्यात पहिलं कारण असतं 10वीचे पेपर आहे, नंतर येणारे प्रॅक्टिकल आहे. आता असं सरांशी म्हणजे मुख्याध्यापकांशी बोलल्यानंतर त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही 22 तारीख बघा, शनिवारी नंतर कार्यक्रम करा. आता किरणच्या म्हणण्याप्रमाणे कार्यक्रमाला आपण मागं पुढे करायचा, आपण संध्याकाळी सगळे बसून ग्रुपवर एकदा डिस्कस करू. दुसरा विषय की गौरवनी सांगितलं की 10:30-11 पर्यंत 9:30चा वेळ देऊ. जे पोरं नियोजन करणार आहे तर त्यांच्या नियोजनासाठी 9:30ला त्यांनी इथं आलं पाहिजे. म्हणजे काय फार असतील, सरकारच्या गोष्टी असतील, त्यांनी 9:30 पासून काही नियोजनामध्ये राहिले पाहिजे. ठीक आहे, म्हणजे 10-10:30 पर्यंत आपला कार्यक्रम सुरू जर झाला, बरोबर 1 वाजता आपला लंचचा ब्रेक होईल. जर कार्यक्रम उशीर आपण केला तर तो लंच ब्रेक 2-3ला जाईल. त्यामुळे मग ते कार्यक्रम असं चांगलं वाटत. चिंतन करू, चिंतनचा मुद्दा सांगितलं होते ते हरिओम, ते ठीक आहे, आपण ते आपले संस्कारांचं आपण त्या गोष्टी केल्या पाहिजे. सगळ्या शिक्षकांचा सत्कार करू. आता सत्कार 2 प्रकारचे आहेत. एक म्हणजे फक्त शाल श्रीफळ देणे किंवा आपल्या नावाची आपल्या बॅचची एखादी ट्रॉफी बनवायची का, जी सगळ्या शिक्षकांना आपण देऊ शकतो. ते तुम्ही मी सजेशन द्यायचं काय माझं पुढे तुमची इच्छा. फुकट जाणार. तो आता ऑनलाईन करतोय. ठीक आहे, आपल्या जवळचा जो स्वतः कॅमेरामॅन आहे, कोणी आहेत का आपल्याकडे कॅमेरा आहे असं तरी? ठेवूया. एक प्रोफेशनल कॅमेरामॅन आपण त्या ठिकाणी काय प्रॉब्लेम पिक्चरच काढून. आणि जो पेमेंट आपला उरेल, मला वाटत नाही की उरणार, पण जर उरला समजा 5,000 10,000 ही काही संख्या उरली किंवा स्वइच्छेनं आपल्याला वाटलं 1,000 रुपये आपण ठरवतोय, पण ते 1,000 रुपये नाही, कोणाला वाटलं 1,500 द्यायचे, काहींना वाटलं 5,000 द्यायचे, 10,000 द्यायचे, ते तुमची इच्छा. तुम्ही जर मोठ्या मनाने दिले तर त्याचा चांगला वेगळा सत्कार पण आपण कार्यक्रम संपल्यावर करू, ज्यांनी जास्त आर्थिक स्वरूपात मदत केली. आणि उरलेला जो पैसा आहे तर आपण तो मुंडे सरांना देऊन त्यांना सांगू, जे गरीब मुलं आहे सगळ्यांच्या समोर आपण ते जाहीर पण करू की जे गरीब मुलं असतील दरवर्षी त्यांना तुम्ही द्या. आम्ही दरवर्षी हा कार्यक्रम एकदा आम्ही आयोजित करू आणि दरवर्षी 2-3 मुलांचा खर्च हा आमच्या बॅचच्या माध्यमातून तुम्ही केला जावा. पण हे बजेट किती उरत आहे त्याच्यावर शेवटचा जबाबदारी घेतो की तुम्ही सगळे आल्यापासून ते घरी जाईपर्यंत पूर्ण ऑन स्टेज, त्याच्यानंतर कोण कोणाच्या सत्कार, सगळ्या गोष्टी मी तिथे हँडल करतो. पूर्ण त्या दिवशीचा कार्यक्रम मी आयोजित करतो. बाकीचं पण नियोजन करायचं माझ्या डोक्यात चालू होतं, पण मी आता उत्तर प्रदेश किंवा प्रयाग आणि पुढे काही दिवस जाणार, त्यामुळे 8-10 दिवस मी नाही येतं. पण मी आला तसं ज्या मला जबाबदारी भेटतील ते मी बिंदास घेते. आता जेवणाची जबाबदारी कोण घेते ते आधी बघा. मला वाटतं गौरव आपला खजिनदार असावा आणि आपण त्याच्याकडे जमा करूया. जबाबदारी घ्या आणि ती सगळी कामं डिवाइड करून घ्या. ह्याला भाकरीचं पडलंय. काय टॉपिक आहे? थांबा. आपलं
एक व्हेज राईस, एक स्वीट आणि एक पाण्याची बॉटल. ₹700 खाली व्हेज बिर्याणी. छान, बरंच आनंद वाटतो. अरे वाढवायचं काय परत काय भेटतंय काय नाही. ऍडमिशन साठी कोण मग आता विद्यार्थी दिले पाहिजे ना शाळेत. छान चर्चा चालू द्या. कुठला म्हणताय तुमची 22 मी सांगितलं त्याच्यात तुम्ही एका व्यक्तीला अडचणी 22 तारखेची त्याचं पण नाही की 15, 16, 17 अशी घेतली. 16 नाही ना, 15 शनिवार आहे. 15 तारखेला 10वीच्या मुलांचा शुभेच्छा समारंभ आहे. 22 डन करू. प्रत्येकाचं काहीतरी आता आपण फक्त 10 ते 12 जण आहेत, त्याच्यामुळे 10-12 जणांनी मला वाटतं तो निर्णय घेणं आपल्याला चुकीचं ठरेल. आपण ग्रुपवर एक पोल क्रिएट करू तिथं जास्त लोक आहेत असं नाही आहे की 22. आणि काय आहे की उलट इन्स्टंट करण्यापेक्षा थोडा 15 दिवसाचा जर गॅप असेल नियोजनात तेवढं अचूकता येईल, व्यवस्थित प्लॅन करता येईल. घाई गडबडीत काय होईल गोष्टी मिस आउट होण्याचे चान्सेस वाढतील. सो आणि आपल्याकडे कसं आहे की बाहेरनं पण मुलं येणारच आहेत ना, त्यांना पण ती फ्लेक्झिबिलिटी राहिली पाहिजे की 1 तारीख किंवा 22 तारीख जे काय जिकडं बहुमताचा आदर जो असेल तो करूया लोकशाही आणि त्या पद्धतीने आपण ते वर्कआउट करू. राहिला प्रश्न बाकीच्या गोष्टींचा तो ज्यावेळेस आपण कार्यक्रमात दत्तक पालक वगैरे आपण म्हणतो ह्या गोष्टींना आपण आहे ना नंतर मूर्त स्वरूप देऊ. आत्ता मेन गोष्ट काय की आपण सगळे पुन्हा रिकनेक्ट होणं, पुन्हा एकदा ती बॉन्डिंग तयार होणं आणि त्याला सातत्य ठेवणं. आणि ते आपण या निमित्ताने आता पहिल्यांदा 15 वर्षानंतर भेटणार आहेत तर ते आधी आपण व्यवस्थित करूया आणि बाकीच्या गोष्टी हळूहळू करूया आणि निघूया. हे बघ हे सगळं संपलं मग आला. सगळे आपले आपले बेंचवर बसून घ्या. ये हमारा 10वीं का क्लास है. वाव, तुला कुठून नेलं? इथून नेलं तुम्ही. ए बाय बाय सगळे, बाय 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 बाय. ते बघ बाय पण करत नाही कोण, सगळे पळाले असे. कधी घरी जाते असं झालंय. हो, व्हेरी गुड.